मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक रश्मी हिरलेकर तुमचे सर्वांचे FY BBI च्या वर्गात स्वागत करत आहे. आपण सगळेजण ऍडमिशनच्या वेळेला भेटलो आहोतच. तर मी तुम्हाला दोन विषय शिकवणार आहे. एक विषय आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह मेथड. आज आपण क्वांटिटेटिव्ह मेथड या विषयाची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. क्वांटिटेटिव्ह मेथड म्हणजेच मॅथ्स हा विषय आहे. बऱ्याच जणांना मॅथ्स म्हटलं की भीती वाटते किंवा मॅथ्स म्हटलं की कठीण असेल असं वाटतं. पण लक्षात घ्या की आपलं FY ला जे मॅथ्स आहे ते अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि प्रॅक्टिकल त्याचा कसा उपयोग होतो याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. आणि कठीण तर अजिबातच नाहीये, कारण मुळात तुम्ही 10वीत असताना मीन, मीडियन, मोड, प्रोबॅबिलिटी या काही कन्सेप्ट शिकलेल्या आहात. जर मराठी माध्यमातून तुम्ही शिकलेले असाल तर मध्य, मध्यक, बहुलक किंवा संभाव्यता या संकल्पना तुम्ही शिकलेल्या आहेत. बऱ्यापैकी याच संकल्पनांशी रिलेटेड आपण इथे मॅथ्स शिकणार आहोत. खरं म्हणजे गणित शिकत असताना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की अरे गणित कशासाठी? गणित कुठे आपण प्रत्यक्षात वापरतो? पण खरं चुकीचं आहे. जीवनाचा प्रत्येक विभाग हा असा आहे की तो गणिताशिवाय नाहीच आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना सुद्धा तुम्हाला फी किती हे तुम्ही पहिल्यांदा विचारलं असेल. ती फी आपल्याला जमणार आहे का याचा सुद्धा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी विचार केला असेल. तर जीवनाचा प्रत्येक विभाग असा आहे की जिथे आपल्याला गणिताचा संबंध येतोच. गणिताशिवाय आयुष्य शक्यच नाही किंवा नाहीतर आयुष्याचं गणितच बसणार नाही. तर खरं म्हणजे सगळ्यांना बोरिंग विषय वाटणारा असा असेल कदाचित. माझ्यासाठी नाही, नक्कीच मला खूप आवडता विषय की गणित. पण मला असा नक्की विश्वास आहे की माझ्याबरोबर शिकताना तुम्हाला गणित हा विषय आवडेल. तर आपण इथे क्वांटिटेटिव्ह मेथड्सचे मॉड्यूल्स म्हणजे सिलॅबस काय आहे तो पाहणार आहोत. तर त्याचे 7 युनिट आहेत आणि त्या 7 युनिट पैकी पहिला युनिट आहे इंट्रोडक्शन, ऑर्गनायझिंग, डेटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, डेटा रिप्रेझेंटेशन. आता तुम्ही आणखीन एक 10वीत शिकलात की 10वी मध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा वारंवारता सारणी शिकलेली असाल. या सारणीचा उपयोग खरं म्हणजे डेव्हलपमेंटचे जे प्लॅन होतात तर त्यावेळेला केला जातो. रिसर्चमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग केला जातो. आता डेव्हलपमेंटचे प्लॅन म्हणजे काय? तर एखाद्या विभागात समजा रस्ते किती हवेत, त्या विभागाला शिक्षणाच्या सुविधा किती असायला हव्यात किंवा त्या विभागामध्ये पाण्याची चा पुरवठा किती प्रमाणात केला पाहिजे. तर यासाठी लोकांची माहिती गोळा केली जाते. किती लोक राहतात, किती एरिया आहे, किती म्हणजे लोकांची वयाची विभागणी कशी आहे, की तरुण वर्ग आहे, की तिथला राहणारा समुदाय हा रिटायर्ड किंवा वयस्क समुदाय आहे. तर या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणचं प्लॅनिंग केलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं महत्वाचा असलेला हा पहिला विभाग आहे. तर याच्यामध्ये ऑर्गनायझिंग डेटा कलेक्शन कसं करतात, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्ही नक्कीच 10वीत शिकलेले आहात हे. तर त्याच्यानंतर सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मी तुम्हाला मगाशीच जे मी म्हटलं की मीन, मीडियन, मोड याचा अभ्यास इथे करणार आहोत. ऑर्गनायझिंग डेटा कसा ऑर्गनाइज करायचा, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे करायचं, ग्राफमध्ये ते कशा प्रकारे दाखवायचं, डायग्राम मध्ये कसं रिप्रेझेंटेशन करायचं. डायग्राम पण तुम्ही शिकलेले आहात, हिस्टोग्राम किंवा म्हणजे आयतालेख मराठीत त्याला असं म्हणतात, किंवा जोड स्तंभालेख किंवा एक मला वाटतं कर्व, मराठीत मला नक्की नाही त्याचं सांगता येणार काय म्हणतात ते. पण जे वेगवेगळे आलेखाचे प्रकार तुम्ही 10वीत शिकलेलात तर त्याचाही उपयोग इथे आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी आपण डेफिनेशन ऑफ ॲव्हरेजेस, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे टाइप्स काय आहेत, अरिथमेटिक मीन हे तुम्ही शिकलातच 10वीत. पण इथे आपण जॉमेट्रिक आणि हार्मोनिक मीन सुद्धा शिकणार आहोत. त्याचे उपयोग, मीडियन, मोड याचा अभ्यास करणार आहोत.
खरं म्हणजे 10वीत शिकलेलं गणित खूप कठीण होत असेल, पण त्यातला जो सगळ्यात सोपा भाग होता त्याचा अभ्यास डिटेलमध्ये आपण इथे करणार आहोत. दुसरं युनिट आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मीन मीडियन मोड या ठिकाणी डेफिनेशन ऑफ ॲव्हरेजेस, कारण मीन म्हणजे ॲव्हरेजच, तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे टाईप काय आहेत, अरिथमेटिक मीन म्हणजे काय, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे उपयोग कुठे केले जातात, त्याच्यानंतर मोड, मीडियन, क्वार्टाईल, डिसाईल, पर्सेंटाईल आणि ह्या ग्रुप डेटा किंवा अनग्रुप डेटा म्हणजे काय याचा अभ्यास आपण युनिट 2 मध्ये करणार आहोत. युनिट 3 जो आहे तर तो आहे मेजर ऑफ डिस्पर्शन. हा विभाग तुम्ही शिकलात नाहीत, पण इथे नक्कीच आपण हा तुम्हाला सोपा वाटेल. कन्सेप्ट अँड आयडिया ऑफ डिस्पर्शन, व्हेरियस मेजर्स, रेंजेस, क्वार्टाईल, डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन याचा उपयोग आपल्याला शेअर व्हॅल्युएशन मध्ये सुद्धा होतो आणि याचा उपयोग तुम्हाला टीवाय मधलं अकाउंट शिकण्यासाठी सुद्धा होणार आहे. त्याच्यानंतर जिओग्राफिकल रिप्रेझेंटेशन, युटिलिटी ऑफ व्हेरियस मेजर्स ऑफ डिस्पर्शन याचा अभ्यास आपण येथे करणार आहोत. मॉड्यूल 4 जो आहे तो कोव्हेरियन्स आणि कोरिलेशन रिग्रेशन. तर कोव्हेरियन्स याचं मिनिंग, डेफिनेशन, ऍप्लिकेशन कुठे होतं कोव्हेरियन्सचं, कन्सेप्ट ऑफ कोरिलेशन, रँक कोरिलेशन, रिग्रेशन कन्सेप्ट, रिलेशनशिप विथ कोरिलेशन, assumptions in simple regression, estimation using simple regression, fitting of straight line method, least square, construction of characteristic line, एस्टिमेशन लाईन, हे हा जरा सगळा नवीन विभाग आहे पण आपण येथे शिकणार आहोत. पाचवं जे युनिट आहे ते प्रॉबॅबिलिटी. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रॉबॅबिलिटीची सुरुवात तुम्ही 10वी मध्ये केलेली आहे आणि संभाव्यता खूप सोपा विभाग आहे तो. तर प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, डिसिजन थिअरी कोणती आहे, कन्सेप्ट ऑफ प्रॉबॅबिलिटी, येन डायग्राम इथे आपण शिकणार आहोत, रूल्स ऑफ प्रॉबॅबिलिटी, कंडिशनल अनकंडिशनल प्रॉबॅबिलिटी, बे थिअरम, डिस्क्रिएट अँड कंटिन्युअस व्हेरिएबल, एक्सपेक्टेड व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल, डिसिजन थिअरी आपण येथे शिकणार आहोत. युनिट 6 जो आहे तो इंडेक्स नंबर. तर इंडेक्स नंबरची कन्सेप्ट काय आहे, त्याचा उपयोग कुठे होतो, कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर म्हणजे कशा प्रकारे तो कन्स्ट्रक्ट केला जातो, त्याचे प्रकार कोणते आहेत, ऍग्रिगेट्स अँड रिलेटिव्ह मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग इंडेक्स नंबर, चेन बेस इंडेक्स नंबर, टेस्ट ऑफ कन्सिस्टन्सी, टाइम रिव्हर्सल, फॅक्टर रिव्हर्सल, सर्क्युलर टेस्ट हे आपण येथे शिकणार आहोत. 7वा युनिट जो आहे तो इन्शुरन्सशी रिलेटेड आहे आणि अतिशय उपयुक्त असलेला असा हा विभाग आहे. इथे आपण मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, पर्पज अँड नीड ऑफ इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, पर्पज काय आहे, फंडामेंटल ऑफ इन्शुरन्स कॅल्क्युलेशन ऑफ एज. इन्शुरन्स कॅल्क्युलेशन ऑफ एज म्हणजे काय, तर आपण इन्शुरन्सचे प्रीमियम कॅल्क्युलेट करतो ते वयावर अवलंबून असतात, त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं. नंतर बोनस कसा कॅल्क्युलेट केला जातो, पेडअप व्हॅल्यू ऑफ पॉलिसी कशी प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते, मॅच्युरिटी व्हॅल्यू कशी आपण कॅल्क्युलेट करतो, क्लेम कॅल्क्युलेशन कसं होतं आणि सरेंडर व्हॅल्यू शिकणार आहोत. हा झाला सगळा आतापर्यंतचा झालेला विभाग. आपण काय काय शिकणार आहोत. अर्थात आपल्याला सगळ्यांना परीक्षा द्यायच्या आहेत. आपलं जे पॅटर्न आहे ते 75-25 चं पॅटर्न आहे. हे 75-25 म्हणजे काय, तर 75 मार्काची तुमची लेखी परीक्षा होते आणि 25 मार्काची जी परीक्षा असते तर ती सुद्धा 25 पैकी 20 मार्काची युनिट टेस्ट होते. ही जी युनिट टेस्ट आहे तर ती तुम्हाला 20 मार्काचा एक पेपर असतो, ती मधल्या कालावधीत होते आणि या 20 मार्काच्या पेपरमध्ये 10 मार्क्स हे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स साठी असतात आणि उरलेला जो 10 मार्क्स असतो तो शॉर्ट आन्सर साठी असतो किंवा आन्सर इन वन क्वेश्चन्स साठी असतो. ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये सुद्धा तुम्हाला 10 काढलेल्या जागा दिलेल्या असतात, 5 सोडवायच्या असतात किंवा मॅच द फॉलोइंग 10 दिलेले असतात. सॉरी, 10 दिलेले असतात, 10ही सोडवायचे असतात पण 5 मार्कासाठी असतात. मॅच द फॉलोइंग सुद्धा 10 असतं, 10 सोडवायचं असतं पण 5 मार्कासाठी असतं किंवा ट्रू ऑर फॉल्स दिलेले असतात.
त्याच्यानंतर आन्सर इन वन क्वेश्चनचा एक 5 मार्काचा प्रश्न असतो आणि एक शॉर्ट आन्सरचा 10 मार्काचा प्रश्न असतो. अ, आता खरं म्हणजे हे जे काही लॉकडाऊन आहे किंवा काय, तर त्यामुळे नक्की आपल्याला सांगता येत नाही, की आपली ही लेखी परीक्षा होईल किंवा ऑनलाईन होईल. जर ऑनलाईन झाली, तर 20 मार्काचे सगळे ऑब्जेक्टिव्हच असतील. म्हणजे आन्सर इन शॉर्ट क्वेश्चन हा प्रकार तुम्हाला नसेल. 5 मार्क जे आहेत, ते 5 मार्क तुमचं ओव्हरऑल बिहेवियर इन द क्लास. म्हणजे तुम्ही कशाप्रकारे वागता, तुम्ही लगेच कुठच्या एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होता का? तुमचं सगळ्या लेक्चर्स तुम्ही अटेंड करता का? किंवा तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे? तुम्ही कसे वागता? याच्यावर हे 5 मार्क्स तुम्हाला दिले जातात. हा झाला सगळा 25 मार्कांचा विषय. उरलेले जे 75 मार्क्स आहेत, त्याची लेखी परीक्षा म्हणजे सेमिस्टर एक्झाम होते. ही जी लेखी परीक्षा आहे, या लेखी परीक्षेमध्ये 5 प्रश्न विचारलेले असतात. या परीक्षेचा कालावधी 2.5 तासाचा असतो आणि प्रत्येक प्रश्न हा 15 मार्कांचा असतो. अर्थात हे जे प्रॅक्टिकल क्वेशन एखादा 15 मार्काचा असेल, डिव्हायडेड टू सब क्वेशन म्हणजे 2 प्रश्न असतील 7 आणि 8 म्हणजे एक प्रश्न 8 मार्काचा असेल, एक 7 मार्काचा असेल किंवा एक प्रश्न 10 मार्काचा आणि एक प्रश्न 5 मार्काचा अशा प्रकारे प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन असतं. हे पेपर पॅटर्न कसं असेल हे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर आता जी आपण स्लाइड पाहत आहोत, तर ही स्लाइड तुमच्या पेपर पॅटर्नची आहे. प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला ए आणि बी असे सब क्वेश्चन असतात. मग ए आणि बी तुम्हाला दोन्ही सोडवायचे असतात. पण ए मध्ये 10 प्रश्न विचारलेले असतात. तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यात तुम्हाला 8 मार्क्स मिळणार आहेत. बी मध्ये 10 प्रश्न विचारलेले असतात. तुम्हाला 7 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्या प्रश्नाला तुम्हाला 7 मार्क्स असतात. आणि अशा प्रकारे 8 आणि 7 एकूण 15 मार्काचा हा प्रश्न असतो. या प्रश्नामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ट्रू ऑर फॉल्स किंवा मॅच द पेअर किंवा फिलिंग द ब्लँक्स अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न तुम्हाला फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन असतो. आता हा फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन जर 15 मार्काचा असेल तर तुम्हाला एकच प्रश्न असतो आणि त्याला दुसरा 15 मार्काचा प्रश्न असतो. पण समजा 7 आणि 8 चा असेल तर तुम्हाला ए आणि बी अशा प्रकारे डिव्हिजन असतं. म्हणजे 8 मार्काचा एक आणि 7 मार्काचा एक. त्याला ऑर प्रश्न क्रमांक 2च पण ए आणि बी. जर तुम्ही पहिल्या विभागातला ए आणि बी सोडवणार ए येत असेल, तर तुम्हाला त्या पहिल्याच विभागाचा बी पण सोडवायला लागतो. तुम्ही ऑर मधला ए आणि म्हणजे पहिला ए सोडवलात आणि ऑर मधला बी सोडवलात असं करून चालत नाही. तर तुम्हाला या दोघांपैकी ऑर पैकी एक कोणता तरी ऑर पूर्ण सिलेक्ट करावा लागतो आणि तुम्हाला ए आणि बी ते पूर्ण सोडवावं लागतं. हे जे प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 या तीनही प्रश्नांसाठी सेम पॅटर्न आहे. जसं मी मगाशी म्हटलं, की कदाचित छोटे प्रश्न असतील, जसं अकाउंटिंगमध्ये छोटे प्रश्न फार कमी असतात. मग त्यावेळेला तुम्हाला पूर्ण 15 मार्काचा प्रश्न दिला जातो आणि त्याला ऑर 15 मार्काचा प्रश्न असतो. पण गणितात असं असू शकतं, की 8 आणि 7 मार्काचे प्रश्न असू शकतात. तर तुम्हाला 8-7 चे 2 प्रश्न त्याला ऑर 8-7 म्हणजे ए-बी त्याला ऑर सी-डी. तर तुम्हाला ए-बी तरी सोडवावं लागेल किंवा सी-डी तरी सोडवावं लागेल. पण ए सोडवला आणि डी सोडवला असं करून चालणार नाही. आता पुढे लास्ट जो क्वेश्चन आहे तो 5 मार्काचा थिअरी प्रश्न आहे. ह्यामध्ये तुम्हाला एकतर लॉंग आन्सर विचारले जातात 8 आणि 7 मार्काचे किंवा तुम्हाला शॉर्ट नोट्स असतात आणि ह्या 5 शॉर्ट नोट्स विचारलेले असतात. त्याच्यापैकी तुम्हाला 3 शॉर्ट नोट्स सोडवायचे असतात. म्हणजे 5 मार्क एका शॉर्ट नोटला 5 त्रिक 15 मार्क्स तुम्हाला मिळतात. आणि अशा प्रकारे हे 5 प्रश्न 15 पैकी 75 मार्काचा हा एक पूर्ण पेपर पॅटर्न आहे. लक्षात ठेवा मॅथ्स असू देत किंवा फायनान्शियल अकाउंटिंग असू देत, हे जे पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे जे आहेत हे थिअरी प्रश्न आहेत. पण प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 इथे मात्र तुम्हाला प्रॅक्टिकल उत्तर द्यावं लागतं. म्हणजे तुम्हाला गणितं सोडवावी लागतात किंवा अकाउंट्सचा प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला सोडवावा लागतो.
क्वचितच एखादा सब्जेक्ट, एखादा विषय म्हणजे एखादा धडा असा असू शकतो, की तो थिअरीशी आहे. तर त्यावेळेला मात्र तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल न येता तुम्हाला थिअरीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण जास्तीत जास्त तुम्हाला थिअरी क्वेशन्स हे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 मध्येच विचारले जातात. मधल्या प्रश्नांमध्ये नाही विचारले जात. धन्यवाद. आज खरं पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे फक्त एक विषयाची तोंड ओळख आणि ती सुद्धा फक्त एकाच विषयाची. उद्या आपण झूम मीटिंग घेणार आहोत. तुम्ही म्हणाल झूम मीटिंग हा काय प्रकार आहे? तुम्ही जॉईन झालात की तुम्हाला कळेलच, पण तुम्हाला सगळ्यांना प्ले स्टोअर मधून झूम ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केलं की तुम्हाला नंतर काही करायचं नाहीये. एक झूम मीटिंग मी अरेंज करेन. त्याचा आयडी तुम्हाला दिला जाईल किंवा त्याची लिंक तुम्हाला WhatsApp ग्रुपला दिली जाईल. 10 वाजता तुम्ही किंवा 10 वाजायला 5 मिनिटं अगोदर असताना तुम्ही ते लिंक आहे त्या लिंकला क्लिक केलात की तुम्ही डायरेक्ट जॉईन व्हाल. पण सगळ्यांना एक सूचना आहे की जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनी म्हणजे काय असतं की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक स्क्रीन येईल. त्या स्क्रीनमध्ये एक व्हिडिओचं बटन असेल, एक माईकचं बटन असेल. तर तुम्हाला व्हिडिओचं बटन आणि माईकचं बटन स्टार्टिंगला दोन्ही बंद ठेवायचे. कारण का? जर तुम्ही सगळ्यांनी ॲट अ टाईम तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही ऑन ठेवलात, तर एकतर रेंजचा प्रॉब्लेम येतो. ऑडिओ ऑन ठेवलात, तर तुमच्या मागे तुमच्या घरात जे काही बोलतायत ते सगळं ऐकायला येतं. कदाचित ते तुम्हाला जाणवत नाही. पण इथे बाहेर बसलेल्या सगळ्यांना ऐकायला येतं आणि त्यामुळे ही प्रिकॉशन तुम्ही घ्यायची आहे. उद्याचं जे लेक्चर आहे ते आम्ही चारही शिक्षिका आमची ओळख करून देणार आहोत. त्यासाठी आपण ही झूम मीटिंग ठेवलेली आहे. तर आम्ही सगळ्या ऑनलाईन येणार. तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष बघू शकाल. कारण ऍडमिशन घेताना बऱ्याच जणांनी फक्त मला बघितलं असेल. काही जण असतील की जे तारी मॅडम किंवा वेंगुर्लेकर मॅडम किंवा पेडणेकर मॅडमना ओळखणारे असतील. पण सगळेच जण सगळ्यांना ओळखत नाहीयेत. लेक्चर्स जी सगळी होत आहेत ती व्हिडिओ लेक्चर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकले जात असल्यामुळे प्रत्यक्ष बघणं जे असतं किंवा आपण फेस रिडिंग जे असतं ते होत नाही. पण निदान किमान आपण एकमेकांना थोडंसं चेहऱ्याने ओळखलं पाहिजे. यासाठी आपण ही झूम मीटिंग अरेंज केली आहे. तर जॉईन व्हायचंय तुम्ही. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही बंद ठेवायचंय. आम्ही इथे प्रत्येक जण स्वतः येऊ. आमचं नाव, आमचं क्वालिफिकेशन काय आहे, आमच्याकडे कोणती जबाबदारी आहे हे तुम्हाला आम्ही सांगू. आणि त्याच्यानंतर एकेकाने आपला म्हणजे मी हवं असेल तर नाव वाचून दाखवेन आणि त्याच्यानंतर तुम्ही एकेकाने आपला व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही ऑन करायचे आणि ऑन करून तुम्ही स्क्रीनवर म्हणजे तुम्ही ऑन केलात की डायरेक्ट स्क्रीनवर दिसायला लागाल आणि स्क्रीनवर दिसायला लागल्यानंतर तुम्ही तुमचं नाव सांगायचंय, कुठच्या गावातनं आलात आणि कुठच्या कॉलेजमध्ये होतात अशी तुमची ओळख करून द्यायची. अर्थात याबद्दलच्या सूचना तुम्हाला उद्या नक्कीच दिल्या जातील. आणखीन एक मी Google फॉर्म टाकणार आहे. Google फॉर्म म्हणजे तुम्हाला लिंक दिली जाईल, ती क्लिक करायची आणि ती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव, तुमचा फोन नंबर आणि तुमचा ईमेल आयडी एवढंच तुम्हाला टाकायचंय. कारण आजचं जे लेक्चर आहे याच्यात आम्ही शिकवलं काहीच नाहीये. फक्त विषयात काय तुम्ही बघणार आहात हे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे तेवढंच तुम्ही टाकायचंय. हे कशासाठी? तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितलात की नाही याची आम्हाला डिटेल्स मिळतील. लक्षात घ्या हे सगळे जे व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ एकतर तुम्ही डाउनलोड करायचे आहेत. मी नंतरचे जे व्हिडिओ आहेत जे प्रत्यक्ष ऍक्च्युअल आपण शिकतो तर ते व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर टाकीन जेणेकरून तुम्हाला थोडा रेंजचा प्रॉब्लेम कमी येईल किंवा डाटाचा जो प्रॉब्लेम असतो तो कमी येईल. पण तुम्ही लेक्चर्स बघितलेत की नाही हे कळण्यासाठी म्हणून आमचा रोज तुम्हाला एक Google फॉर्म असेल आणि तो Google फॉर्म क्लिक करून तुम्हाला त्याच्यात माहिती भरायची आहे. पण आज तुम्हाला काहीच प्रश्न पण नसतील. बाकी ज्या वेळेला प्रत्यक्ष शिकवतो आम्ही त्यावेळेला एक 2 किंवा 5 प्रश्न टाकतो. म्हणजे तुम्ही खरंच व्हिडिओ व्यवस्थित बघितलाय का हे पण आम्हाला कळतं आणि तुम्हाला विषय किती कळला हे कळतं. आणि तुमची प्रेझेंटी कारण मुळात प्रेझेंटी हा ऑनलाईन लेक्चर मधली मोठी एक समस्या आहे की तुम्ही खरंच सगळे हजर होतात की नाही हे कळण्यासाठी म्हणून आम्ही हे रोज केलं जाईल. तर त्यामुळे
लक्ष द्या, रोज आठवणीने प्रेझेंटी द्या. काही शंका असतील तर तुम्ही त्या ग्रुपवर विचारू शकता. आजच्यापुरती एवढंच. धन्यवाद.